सांगलीत कर्मचाऱ्यांचा बेमुदत धरणे आंदोलन. 18 मागण्यांसाठी सरकारला इशारा. राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीत शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले आहेत. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तातडीने लागू करावी, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, केरळच्या धर्तीवर आरोग्य विमा योजना लागू करावी, तसेच रिक्त पदे तातडीने भरावीत अशा विविध 18 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध विभागातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आज मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आज संप पुकारला गेलेला आहे. पूर्ण सांगली जिल्ह्यामधून 35,000 कर्मचारी आज संपामध्ये उतरलेले आहेत. आम्ही आरोग्य डिपार्टमेंटचे आहेत कर्मचारी, तर आम्ही संपात जरी उतरला असेल तर पेशंटचे हेळसांड व्हायला नको याची दक्षता घेऊनच आम्ही संपामध्ये उतरलेलो आहोत. संपामध्ये आम्हाला उतरायची इच्छा नाही आहे, पण सरकार कित्येक दिवस झाले आमची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन आम्हाला मिळावी. आमदाराला मिळते, खासदाराला मिळते, तर आम्हाला का नाही आहे? आम्ही 30 ते 40 वर्ष शासनाचं काम करणार, पब्लिकचं आम्ही पूर्ण शुश्रूषा करणार आणि आम्हाला रिटायरमेंटनंतर जर पेन्शन नसेल तर आम्ही उदरनिर्वाह कसा करणार, ह्यासाठी आम्ही जुनी पेन्शन मागवत आहोत. तसंच परिचारिका संवर्गाची जी प्रशासकीय बदली 6 वर्षांनी करणार म्हणतोय सरकार, पण आमची अशी इच्छा आहे की प्रशासकीय बदलीमधून सिस्टर लोकांना त्यांनी वगळावं आणि जुनी पेन्शन आम्हाला द्यावी ही इच्छा आहे. आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्व सरकारी, राज्य सरकारी कर्मचारी आम्ही संपात उतरले आहोत. बरेच दिवस आमच्या बऱ्याच प्रलंबित मागण्या आहेत. बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केलेला आहे की सरकारबरोबर चर्चा व्हावी आणि ह्या सगळ्यांचं आम्हाला निरासन मिळावं आमच्या शंकांचं. पण सरकारकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न आल्यामुळं सगळे कर्मचारी अक्षरशः वैतागून गेलेले आहेत आणि मग हे संपाचं हत्यार उतरलेलं आहे. आत्तासुद्धा आम्ही संप करणं ही आमची अजिबात इच्छा नाही आहे. कुठल्याही रुग्णांची हेळसांड व्हावी अशी आमची इच्छा नाही आहे. आम्ही अत्यावश्यक सेवेत जरी असलो तरीही रुग्णसेवेवर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये याची खबरदारी घेऊनच आम्ही संपात उतरलेलो आहोत. आमचे जेवढं शक्य आहे आम्हाला सहकार्य सरकारला करणं तेवढं आम्ही करत आहोत. त्याच पद्धतीचं सहकार्य आम्हाला सरकारकडून पण अपेक्षित आहे. जुनी पेन्शन योजना ही फार जुनी मागणी आहे आमची, त्याच्याबद्दल सरकार विचार करत नाही आहे. याचबरोबर आमचं निवृत्तीचं वय 60 करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्याबरोबरच आत्ताच जर बघायला गेलं तर आम्हाला मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती केरळ राज्याप्रमाणेच कॅशलेस होणं अतिशय आवश्यक आहे, ती एक मागणी आहे. अजून एक आमची मागणी महत्त्वाची आहे ती 10-20-30 ही जी आश्वासित प्रगत योजना आहे त्याचा लाभ आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना समान मिळावा ही एक मागणी आहे. जरी सरकार आमच्यावर कुठली ॲक्शन घेतो म्हणत असेल तरी कृपा करून आमच्या सगळ्या मागण्यांचा सहानुभूतीक विचार करावा, आमच्या मानसिकतेचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा. आम्ही कोणताही सरकारविरोधी आम्हाला संप करायची किंवा त्यांच्या विरोधात ॲक्ट करायची बिलकुल इच्छा नाही आहे. फक्त नाईलाजाने आम्ही संपात उतरले. जर आमच्या मागण्यांबाबतीत पॉझिटिव्ह विचार होणार असेल, सहानुभूतीपूर्वक जर निर्णय होणार असेल तर आम्ही सगळे 2 दिवसात संप माघार घ्यायला तयार आहोत. मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. पेन्शन आमच्या बापाची, अरे पेन्शन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. आमदाराला आहे, खासदाराला आहे, आम्हाला का नाही, आम्हाला का नाही, आम्हाला का नाही. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. कर्मचारी एकजुटीचा, कर्मचारी एकजुटीचा. हम जरा आवाज देऊ दे. हम सब एक है. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. आणि हम सब एक है. आणि हम सब सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विजय असो. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विजय असो. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. आणि हम सब एक है. आणि हम सब एक है. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. आणि हम सब एक है. आणि हम